మిత్రులారా అందరికీ నమస్కారం. అందరూ ఎలా ఉన్నారు? మిత్రులారా, ఈరోజు మనం తెలుగులో किराणा दुकानाల్లో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण शिकूया की तेलुगूमध्ये किराणा दुकानामध्ये कसं बोलायचं. आणि मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काय नाही समजलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, चला व्हिडिओ बघूया. तर मित्रांनो, आता ग्राहक म्हणणार, तुमच्याकडे सर्व आवश्यक साहित्य आहे का? किंवा तुमच्याकडे सर्व आवश्यक सामान आहेत का? ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, మీ వద్ద అన్ని కావలసిన సామానులు దొరుకుతాయా? మీ వద్ద అన్ని కావలసిన सामानलू దొరుకుతాయా? मित्रांनो, मी वद्द म्हणजे तुमच्याकडे, अन्नी कावालसीना म्हणजे सर्व आवश्यक, सामानलू దొరుకుతాయా म्हणजे साहित्य आहेत का? మీ వద్ద అన్ని కావలసిన सामानलू దొరుకుతాయా? तर मित्रांनो, तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की तुमच्याकडे सर्व प्रकारचे किराणा सामान आहे का? तुमच्याकडे सर्व प्रकारचे किराणा सामान आहे का? ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, మీ వద్ద అన్ని రకాల సామగ్రి ఉందా? किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की మీకు అన్ని రకాల सामग्री ఉందా? तर मित्रांनो, मी वद्द किंवा मिकू याचा अर्थ होते तुमच्याकडे. అన్ని రకాల सामग्री ఉందా याचा अर्थ होते सर्व प्रकारचे सामान आहेत काय? అన్ని రకాల सामग्री ఉందా? तर मित्रांनो, आता दुकानदार म्हणणार की हा नक्कीच किंवा हो नक्कीच, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, हा तप्पकुंडा किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता అవును. मित्रांनो, అవును या शब्दाचा अर्थ तेलुगूमध्ये हो असा होते आणि तप्पकुंडा याचा अर्थ होते नक्कीच. तप्पकुंडा नक्कीच, అవును हो. तर मित्रांनो, आता ग्राहक म्हणणार, तांदूळ विकता का? तांदूळ विकता का? याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, बियम अम्मुतारा. मित्रांनो, बियम म्हणजे तांदूळ आणि अन्नम म्हणजे भात. बियम अम्मुतारा म्हणजे तांदूळ विकता का? बासमती तांदळाचा भाव किती? बासमती तांदळाचा भाव किती? याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, बासुमती बियम धर एटला उंदी. बासुमती बियम धर एटला उंदी. मित्रांनो, बासुमती बियम म्हणजे बासमती तांदळाचा, धर एटला उंदी म्हणजे भाव किती? बासुमती बियम धर एटला उंदी म्हणजे बासुमती तांदळाचा भाव किती? तर मित्रांनो, आता ग्राहक म्हणणार, एकदा इथे मी काही घरगुती वस्तू विकत घेतल्या. एकदा इथे मी काही घरगुती वस्तू विकत घेतल्या. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, ఒక్కసారి ఇక్కడనే నేను ఇంటికి కావలసిన కొన్ని వస్తువులను కొన్నాను. ఒక్కసారి ఇక్కడే నేను ఇంటికి కావలసిన కొన్ని वस्तूలను కొన్నాను. तर मित्रांनो, एकदा इथे मी, याला तेलुगूमध्ये म्हणतात, ఒక్కసారి ఇక్కడనే నేను काही घरगुती वस्तू विकत घेतल्या. याला तेलुगूमध्ये म्हणतात, ఇంటికి కావలసిన కొన్ని वस्तूवలను కొన్నాను. मित्रांनो, आता ग्राहक म्हणणार, 1 किलो बेसन द्या. 1 किलो बेसन द्या. ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, 1 किलो శనగపిండి ఇవ్వండి. 1 किलो శనగపిండి ఇవ్వండి. मित्रांनो, 1 किलो म्हणजे 1 किलो, बेसन द्या म्हणजे శనగపిండి इवंडी. मित्रांनो, శనగపిండి म्हणजे बेसन, इवंडी म्हणजे द्या. तर मित्रांनो, आठवा आहे आता ग्राहक म्हणणार, तसेच प्रत्येकी 1 किलो तीळ आणि शेंगदाणे द्या. तसेच प्रत्येकी 1 किलो तीळ आणि शेंगदाणे द्या. ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, అలాగే నువ్వులు మరియు వేరుశెనగలు ఒకటి కిలో ఇవ్వండి. मित्रांनो, तसेच प्रत्येकी म्हणजे అలాగే, నువ్వులు म्हणजे तीळ, మరియు म्हणजे आणि, వేరుశెనగలు म्हणजे शेंगदाणे, ఒకటి కిలో ఇవ్వండి म्हणजे 1 किलो द्या. तर मित्रांनो, आता ग्राहक म्हणणार, बघितलं तर मोजमाप बरोबर दिसत नाही. बघितलं तर मोजमाप बरोबर दिसत नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, చూస్తుంటే కొలువులు సరిగా కనిపించడం లేదు. చూస్తుంటే కొలువులు సరిగా కనిపించడం లేదు. मित्रांनो, చూస్తుంటే కొలువులు म्हणजे बघितलं तर मोजमाप
సరిగా కనిపించడం లేదు म्हणजे बरोबर दिसत नाही. సరిగా కనిపించడం లేదు. तर मित्रांनो आता दुकानदार म्हणणार मोजमाप परिपूर्ण आहे आणि आपण ते कोणतेही शंकाशिवाय घ्या. मोजमाप परिपूर्ण आहे आपण कोणतेही शंकाशिवाय घ्या म्हणजे मोजमाप परिपूर्ण आहे तुम्ही कोणतेही मध्ये म्हणतात मित्रांनो కోతల ఖచ్చితంగా ఉంది మీరు సందేహం లేకుండా తీసుకోవాలి కోతలం ఖచ్చితంగా ఉంది మీరు సందేహం లేకుండా తీసుకోవాలి मित्रांनो कोतलम ఖచ్చితంగా ఉంది म्हणजे मोजमाप परिपूर्ण आहे మీరు संदेहम लेकुंडा తీసుకోవాలి म्हणजे तुम्ही कोणतेही शंका न पकडता घ्या किंवा संदेह न करता घ्या. तर मित्रांनो आता ग्राहक म्हणणार काल दिलेली उडीद डाळ चांगली नव्हती. काल दिलेली उडीद डाळ चांगली नव्हती. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो నిన్న వడించిన మీనపప్పు బాగాలేదు. నిన్న వడించిన మీనపప్పు బాగాలేదు. मित्रांनो निन्न वडिंचिन्न म्हणजे काल दिलेली. उडीद डाळ चांगली नव्हती म्हणजे मीनपप्पू बागालेदू. मित्रांनो उडीद डाळ हिला तेलुगूमध्ये मीनपप्पू असे म्हणतात. उडीद डाळ मीनपप्पू निन्ना म्हणजे काल. तर मित्रांनो आता ग्राहक म्हणणार ठीक आहे मी जे काही सांगितले ते मला द्या. ठीक आहे मी जे सांगितले ते मला द्या. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो सरे నేను చెప్పివన్నీ ఇవ్వు. సరే నేను చెప్పివన్నీ ఇవ్వు. मित्रांनो सरे నేను చెప్పివన్నీ ఇవ్వు म्हणजे ठीक आहे मी जे सांगितले ते मला द्या. सरे म्हणजे ठीक आहे. నేను చెప్పివన్నీ म्हणजे मी सांगितलेले. इवू म्हणजे द्या. सरे नेनू చెప్పివన్నీ इवू मी सांगितलेले. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकूया की बाजारमध्ये तेलुगूमध्ये कसं बोलायचं. तर मित्रांनो व्हिडिओ बघा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू बोलायला शिका. धन्यवाद.